तुझं आणि हिरोजीचं बोलणं ऐकल्यावर मी लगेच तिथे गेलो होतो, पण त्या वेलींनी माझ्यावरच हल्ला केला। मग काय, त्या वेली तोडण्यासाठी मी कुऱ्हाड आणायला गावात गेलो। मग का आणली नाहीस कुऱ्हाड? गावात कोणी नव्हतं की कुऱ्हाड सापडलीच नाही? काय झालं? मी आलो ना कुऱ्हाड घेऊन, पण मला तेव्हा तिथे शिवा दिसलाच नाही। मला काहीच कळलं नाही। मग मला तुझ्याकडून कळलं की शिवा सुखरूप आहे। तेव्हा मला कुठे दिलासा मिळाला, आणि मला हे सगळं सांगायला वेळच मिळाला नाही ग। मला त्याची खूप काळजी वाटत होती, आणि त्याला काही त्रास तर झाला नाही ना, आणि हे पाहण्यासाठीच मी तुझ्याबरोबर इथपर्यंत आलो। आणि शिवाने तुझ्यासोबत आणखी कोणाला तरी पाहिलं होतं, ते कोण होतं बरं? कोणाच ठाऊक, मला नाही माहिती। माझ्याबरोबर कुणीच नव्हतं। कदाचित शिवाला भास झाला असेल, कारण तो मृत्यूच्या दाढेत होता। बस, जे झालं ते झालं, माझा शिवा वाचला ना, तेच महत्वाचं आहे बघा। चल शिवा, लेकरं आपण घरी जाऊ, चल। शिवा थांब। हे खाऊन घे, तुझ्यासाठी जेवण घेऊन आले होते। चल शिवा, चल। शुक्राचार्य, आमच्यापासून काहीही लपवून ठेवू नका। ज्याने तुम्हाला हे करायला सांगितलं आणि आमचं वचन मोडून तुम्ही ती गोष्ट केलीत। महादेवा, आम्ही तुम्हाला जे सांगू त्यावर तुम्ही विश्वास ठेवणार नाही। कोण आहे तो? हे आम्हाला आदिशक्तीनं सांगितलं होतं। आदिशक्तीने शिवाच्या जीवावर सगळं उलटवायला सांगितलं होतं, आणि मुळात त्यांनी तुम्हाला दर्शन दिलं नाही देवा, त्यांनी स्वप्नात आम्हाला दृष्टांत दिला। त्यांनी ही लीला मांडलेली आहे, आणि त्यामध्ये हे सगळं होणं गरजेचं आहे असं त्यांनी मला सांगितलं। शिवाच्या कुंडली मधला हा योग कसा फिरवायचा आणि दिव्य आवर्तन योग कसा लवकर आणायचा, हा विधी सुद्धा त्यांनी स्वप्नातच मला सांगितला। अन्यथा हा विधी मला ठाऊकच नव्हता देवा। मग हे सगळं करणं मला कसं शक्य होईल? शुक्राचार्य जे सांगताहेत ते खरं आहे हे मान्य केलं, तरी आदिशक्ती असं का करायला सांगतील? ते शिवाच्या बाबतीत असं का करतील? शुक्राचार्य, तुम्ही जे म्हणताय ते जर चुकीचं ठरलं तर आम्ही तुम्हाला असं शासन करू ज्याचा तुम्ही विचार देखील केला नसेल। मला आपण जे शासन द्याल ते मान्य आहे, पण आम्हाला आदिशक्तीनंच सांगितलंय हे तितकंच सत्य आहे। काय ग, दिवस मावळायला आलाय आणि तू आता उगवलीयस? झालं का तुझं हुंदळून? आई,
मी शिवाला जेवण द्यायला गेले होते आणि जाताना तर तुला सांगूनच गेले होते मी. दिवसभर त्याच्या बरोबर राहायची काय गरज होती मी म्हणते. आणि सारखं काय शिवा शिवा. मला त्या पोराचं नाव बी आवडत नाही. बरं, जे झालं त्याची चर्चा नको आता. आज तुला तुझ्या मनाप्रमाणे वागू दिलंय मी, पण उद्या तुला माझ्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागल. सकाळी लवकर उठून आवरून साडी नेसून तयार हो. साडी नेसून कशासाठी? काय आहे उद्या? उद्या तुझा आणि हिरोजी रावांचा टिळ्याचा कार्यक्रम आहे. तुमच्या लग्नाची सुपारी फुटणार आहे उद्या. माझ्या लग्नाची तयारी? आई, तू काय बोलतेस? मी अजूनही लग्नासाठी तयार नाहीये. जगदंबा, तू शिवाला वाचवण्यासाठी निघाली होतीस तेव्हा शब्द दिला होतास मला, आठवतंय ना? पण एक लक्षात ठेव, मी तुझी ही गोष्ट ऐकते, पण त्या बदल्यात तुला बी माझी एक गोष्ट कुठला बी प्रश्न न करता ऐकावी लागल. ठीक आहे, ऐकेन मी. तुझा शब्द तू मोडू नकोस. आई, अगं तेव्हा मला वाटलं होतं की तू काहीतरी साधं सुद्धा सांगशील, पण हा तर माझ्या आयुष्याचा निर्णय आहे आणि तो मी घेतलाय. आता तू दिलेला शब्द पाळायचाच आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी आणि लग्नासाठी तयार व्हायचं. महादेवांनी तुला संकेत दिलाय म्हणजे ते तुझ्यावर रागवलेले तर नक्कीच नाही. तू स्वप्नात मला असं का म्हणालीस की कैलास माझं घर आहे? काय माहिती, कदाचित खरंच कैलास तुझं घर होणार असेल. कदाचित महादेवांसोबत कैलासावर राहणं हे तुझ्या नशिबातच असेल. अगं स्वप्न होतं ते. जगदंबा, ते पहाटेचं स्वप्न होतं. असं म्हणतात की पहाटेची स्वप्न खरी होतात, त्यामुळे काय माहिती, कदाचित हे स्वप्नही खरं होईल सुद्धा. थोडक्यात सर्व गुण संपन्न असा पती हवाय तर तुला. खरंच असा पुरुष अस्तित्वात तरी असेल का ग? अशी एक व्यक्ती तिन्ही लोकात आहे. ती व्यक्ती म्हणजे महादेव. जगदंबा, आमच्याकडे पहा तरी, आम्ही तुझ्यावर रागावलेलो नाही. तुळजाई, हा किती विचित्र योग जुळून आलाय. तुला माहितीये ना, माझं मन सतत महादेवांकडे धाव घेतंय. ते देव आहेत आणि मी सामान्य मनुष्य. मला कल्पना आहे, पण त्यांनी स्वतः सुद्धा मला संकेत दिलाय. आमचे अनुबंध कधीपासून जोडले गेलेत. त्यांची पत्नी म्हणून शक्य झालं नाही तरी त्यांची निस्सीम भक्त म्हणून त्यांच्या सहवासात राहायला मला आवडेल. पण आईने मला वचनात अडकवलंय. त्या हिरोजींशी माझं लग्न व्हावं अशी तिची इच्छा आहे, म्हणून तिने उद्या टिळ्याचा कार्यक्रमही ठरवलाय. मला हा कार्यक्रम, हे लग्न नाही करायचंय तुळजाई. माझ्या आणि महादेवांच्या मध्ये येईल अशा कुठल्याच बंधनात मला अडकायचं नाहीये. मी काय करू? मला तूच सांग. तूच सांग तुळजाई. मला कौल दे तुळजाई, मला कौल दे.
जोपर्यंत मला तुझ्याकडून काहीच उत्तर येत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. मग माझं काहीही होऊ दे. आदिशक्तींना भेटण्यासाठी आपण त्यांच्या स्थानी आलो, परंतु त्या इथे नाहीत. कुठे गेल्या असतील त्या? आदिशक्ती आपल्या स्थानी नाहीत असे सहसा कधी घडत नाही. त्या अनंत काळावर लक्ष ठेवून असतात ब्रह्मदेव. अनेक सृष्टींची त्यांना काळजी व्हायची असते, त्यामुळे कदाचित त्या इथे नसतील. नाही विष्णुदेवा, तुम्ही विसरता आहात. आदिशक्ती सर्वव्यापी आहेत. त्या एकाच वेळी अनेक ठिकाणी असू शकतात. मग त्यांचे इथे नसण्याचे कारण काय असू शकते? त्या जशा सर्वव्यापी आहेत तशाच त्या सर्वज्ञानी देखील आहेत ब्रह्मदेव. त्यांना हे आधीच ठाऊक असणार की आपण इथे येत आहोत आणि त्या इथे नाहीत. ह्याचं एकच कारण आहे की त्यांना आपल्याला भेटायचं नाही. ह्याचा अर्थ हा आहे की आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळणार नाही. आदिशक्तींनीच शुक्राचार्यांना दृष्टांत दिला होता का? त्यांनीच शिवावर असा जीव घेणा हल्ला करायला सांगितला होता का? हे आपल्याला कधीच कळणार नाही. नाही, मी त्या मागचं सत्य शोधून काढेन. आदिशक्ती कुठेही सापडल्या नाहीत, तरी एक ठिकाण आहे जिथे त्या नक्की सापडतील. कोणते ठिकाण? तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला योग मार्गाचा वापर करावा लागेल. काय हो, गावच्या धर्मशाळेत हिरोजीन भाऊजींची अवस्था झाली का? हा, झाली. उद्या जगदंबाचा टिळा लागण्याचा कार्यक्रम आहे. लेकीच्या लग्नाची सुपारी फुटणार आहे. अगं बाई, किती तयारी करायची आहे मला. काहीतरी गोडाधोडाचं करायचं आहे, समध्यांना सांगायचं आहे. साडी चोळी मानपान या समध्याचं बी बघायचं आहे. गंगाई, हे समज अशाच पद्धतीनं करायची काही गरज होती का? म्हणजे मी काय बोलतोय ते तुला बी कळतंय. जगदंबा अजून बी या लग्नासाठी मनापासून तयार नाही. तिला हिरोजीरावांबद्दल काय बी माहित नाही. आपण तिची आवड निवड विचारली नाही आणि तरी उद्या तिचा साखरपुडा करणार आहोत आपण. हे बघा, तुम्ही मला उगाच दोष देऊ नका. जगदंबा स्वतः या साखरपुड्यासाठी तयार झाली आहे. ती स्वतः तयार झाली नाही, तू तिला जबरदस्तीनं तयार केलेस गंगाई. तिला वचनात अडकवलंयस तू. तुम्ही असं बोलताय जसं लई वाईट आहे मी. हे समजा मी तिच्या काळजीपोटीच करते ना. अगं, तुला तिची काळजी असेल तर ती तिच्यापर्यंत पोचू दे. पण यात वाद घालण्यासारखं काय आहे? हिरोजीराव चांगला पोरगा आहे. तिला सुखात ठेवत, काळजी घेईन तिची. काळजी म्हणूनच तिला रानात एकटीला सोडून इथं आपल्याला बोलवायला आला होता. तो तिची काळजी घेणार? तो का नाही गेला तिच्या बरोबर? बरोबरच वागला तो. लग्नानंतर असा काही प्रश्नच येणार नाही.
लग्नानंतर तो अशा काही संकटात पडणार बी नाही, न जगदंबाला जाऊ देणार. स्वतःचं म्हणणं खरं करायचं म्हणून काय पण बोलतीस तू गंगाई. जगदंबा, हे घे. अरे कशाला एवढं करतोयस? असू दे ग. शिवा आणि जगदंबा यांच्यातलं नातं जास्तच घट्ट होत चाललंय. दोघं एकमेकांच्या जास्तच जवळ येतात सध्या. आज तर त्याला चांगलाच संपवला होता. त्या हिरोजीसाठी टाकलेल्या जाळ्यात तो अडकलाच होता, पण थोडक्यात वाचला आणि त्या जगदंबाच्या अधिक जवळ गेला. माझे सगळेच डाव उलटे पडतायत. मला लवकरात लवकर काहीतरी करायलाच हवं. कोण आहे तिकडे? माझ्यावर पाळत ठेवायला कोणी हेर तर नाही आला ना? महादेव, मी इथे आहे हे अखेर तुम्ही शोधून काढलंच. या संपूर्ण ब्रह्मांडात तुम्ही अन्यत्र कुठेही नाही सापडला, तरी इथे नक्की असाल, माझ्या अंतर्मनात. तुम्ही सर्वव्यापी आहात, विश्वाच्या चराचरात आहात, पण बाहेर तुम्ही कुठेही सापडला नाही, म्हणून तुम्हाला आत शोधलं. तुमचा शोध सत्कारणी लागला. तुम्ही अंतर्मनातच आहात, त्यामुळे तुमच्याशी संवाद साधताना मनाच्या पातळीवरच साधायला हवं. त्यासाठी शब्दांच्या आधाराची गरज नाही. अर्थात, पण कशाबद्दल संवाद साधायचा आहे? ज्या कामासाठी तुम्हाला शोधत इथे आलो आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे आदिशक्ती. माझा अंश असलेल्या शिवावर हे जे जीवावरचं संकट बेतलं होतं, ते घडवून आणण्यासाठी तुम्हीच शुक्राचार्यांना दृष्टांत दिला होता, हे सत्य आहे का? आम्हाला याचं उत्तर हवंय आदिशक्ती. तुमच्याकडूनच ते जाणून घ्यायचं आहे आम्हाला. हिरोजी, तू आहेस होय? अंधारात तुझा आवाज ऐकून घाबरलो. काय नाही, मी देवळात जायला निघालो होतो. तुझा आवाज ऐकलो आणि दचकलो. म्हणजे वेळी या वेळी फिरायची सवयच आहे तुला. जगदंबाला सुद्धा अशीच सवय आहे ना? मला ना कधी कधी तिचं वागणं खूप विचित्र वाटतं. आता बघ ना, कालच ती त्या शिवाला वाचवायला त्या जंगलात शिरली. असं कधी कुणी करतं का? हो, ती खूप शूर आहे, खूप धीट आहे, अगदी जीवाला जीव देणारी, कुणाच्याही मदतीला धावून जाणारी आहे ती. तुला खूप माहिती आहे जगदंबाबद्दल? असं काही नाही, आम्ही बराच काळ एकमेकांना ओळखतो ना, म्हणून मला माहिती झाली. मला सुद्धा आता तिच्याबरोबर ओळख वाढवायला हवी. असं का? उद्या आमच्या लग्नाची सुपारी फुटणार आहे. हे कधी ठरलं? आजच अचानक गंगाई आत्याने ठरवलं, त्यामुळेच मी थोडा अस्वस्थ आहे. उद्याचा खास दिवस आहे, त्याची तयारी करायला हवी. मी जगदंबाला प्राप्त करण्यासाठी एवढे प्रयत्न केले आणि सुपारी ह्याच्याबरोबर फुटणार नाही, हे मला अजिबात चालणार नाही. आत्ताच त्याचा काटा काढतो, मग माझंच राज्य. बरं, येतो.
मी काय बी बोलायला लागलीये? अहो जगदंबाच्या काळजीपोटी जीव तुटतो माझा. अगं पण तिच्या जीवाचं काय, तिच्या मनाचं काय? थांबा. आई, बाबा, तुळजाईने मला कौल दिलाय. उद्याच्या दिवसात जे काही होईल ते माझ्या भल्यासाठीच असेल. त्यामुळे तुम्ही दोघे भांडू नका. उद्याच्या कार्यक्रमाला मी उभी राहणार. मग पुढे जे काही होईल ते आई तुळजाईची इच्छा.